नमस्कार मित्रांनो, आपण शहरामध्ये राहणं म्हणजे एका टाइम बॉम्बच्या निखाऱ्यावरती उभं राहणं आहे किंवा एखाद्या टायमर बॉम्ब लावलाय खाली आणि आपण उभं राहिलेलं असं वाटतं, किंवा खाली एखादा ज्वालामुखी फाटणार आहे आणि आपण त्याच्यावर राहतोय असं वाटतं, किंवा एखादा सुनामी येणार आहे आणि आपण त्या प्रदेशात राहतोय असं वाटतंय. माझ्या हातामध्ये एअर क्वालिटी इंडेक्स डिटेक्टर आहे. ओके, याच्यामध्ये तुम्हाला कार्बनची लेवल दाखवतं, जी 250 पर्यंत छान मानली जाते. इथं 400च्या वर आहे, 413 आहे. इथं टेम्परेचर, इथं ह्युमिडिटी आहे, इथं PM2.5 आहे, हा बदलत राहतो. बरोबर मित्रांनो, 50च्या वर जर PM2.5 असेल तो आरोग्यासाठी घातक आहे. 250च्या वर जर CO2 असेल तर तो घातक आहे. तुम्ही कोणत्याही शहरामध्ये अशी ही मशीन घेतली आणि तुम्ही कुठेही चेक केलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण रोज मरणाच्या दाराकडे जात आहोत. आणि आपल्याकडे राहायला चांगले घरं असतील, महागड्या गाड्या असतील, सगळं काय ओके असेल, परंतु जर एअर क्वालिटी इंडेक्स जर खराब असेल तर आपलं जीवन हे संपल्यात जमा आहे. आणि म्हणून आम्ही हे पिंपरी चिंचवड शहर धूळमुक्त करण्याचा मानस केलेला आहे. ती मोहीमच आपण सुरू केलेली आहे. अनेक सोसायटींचे आमच्याकडे अर्ज यायला लागलेले आहेत की आम्हाला ह्या त्रासातून वाचवा, आम्हाला ह्या संकटातून सोडवा. आणि म्हणून आपण सर्व पक्षाचा पाठिंबा घेऊन सर्व नागरिकांच्या वतीने या पिंपरी चिंचवड शहराचे आयुक्त आणि महापौरांना आम्ही पत्र देत आहोत, मागणी करणार आहोत की हे धुळीचे कण, हे प्रदूषण, हवेचं प्रदूषण हे तात्काळ कमी केलं पाहिजे. लोक जे प्लास्टिक जाळतात ते, बिल्डर लोकांच्या ज्या गाड्या फिरतायत, बिल्डर लोकांचे जे खोदकाम चालू आहे, बिल्डर लोक सगळीकडे जे चिखल करतायत, ह्या सगळं कंट्रोलमध्ये झालं पाहिजे. मित्रांनो, पिंपरी चिंचवड महापालिकेचं पर्यावरण खातं एकदम झोपलेलं आहे. मी स्वतः माझ्या परिसरात राहणार आहे, म्हणजे निगडीमध्ये सेक्टर 24, 25, 26, 27 मध्ये फक्त 4च ठिकाणी, म्हणजे एका वार्डाचा छोटासा एक अर्धासा भाग येईल, त्याच्यामध्ये 150 साईडचे फोटो काढून दिलेत पर्यावरण खात्याला, की जिथे सगळीकडे धूळ आहे, चिखल आहे, गाळ आहे, रस्त्यावरती विटा ठेवल्यात, वाळू ठेवलेली आहे, सिमेंट ठेवलेले, डबर ठेवलेले, क्रश ठेवलेले, आणि सगळीकडे आसमंतामध्ये कुठली गाडी गेली की धूळ उडते आणि एखादी गाडी गेली की त्याच्यातून सगळा चिखल. आणि हे सगळं म्हणजे एखादं युद्धजन्य देशामध्ये सुद्धा जेवढी वाईट परिस्थिती नसेल ना, तेवढी या शहरामध्ये आहे. आणि म्हणून आपण हा लढा सुरू केलेला आहे. याच्यामध्ये अनेक नगरसेवक बिल्डर आहेत बरं का, तो एक मोठा धोका आहे. त्यातले काही भाई येतं, त्यातले काही गुंड येतं, त्यातले काही मारामारीच्या कॅटेगरीमध्ये मोडणार येतं. अशा डेंजर लोकांशी या नागरिकांचा सामना आहे. नागरिकांना 2च पर्याय येतं, एक तर हे धूळ खाऊन मारा किंवा ह्यांची गोळ्या खाऊन मारा. मला वाटतं यातला मध्य मार्ग असा आहे की आपल्याला धुळे खायची नाही आणि ह्यांच्या गोळ्या खायची गरज पडणार नाहीये. कारण जेव्हा जन्मत एक मोठ्या संख्येने उभं राहतं त्यावेळी कोणताही किती गुंड प्रवृत्तीचा माणूस, अहो दाऊदला पळून जावलं या देशातून, हो, बाकीच्या गुंडांनी आयुष्य जेलमध्ये काढलेले आहे. त्यामुळे जेव्हा एका गुंडाला नागपूरच्या न्यायालयामध्ये महिलांनी ठेचून दगडांनी मारलेला आहे, लक्षात घ्या. त्यामुळे जेव्हा समाजाच्या जीवावर येत असतं त्यावेळी समाज कोणाचीही पर्वा करू शकत नाही, तुम्ही लक्षात घ्या. कायदा आणि सुव्यवस्था तर फार बट्टा लागलेला आहे आणि न्यायालयामध्ये लोकांना काही न्याय मिळत नाही, फक्त तारीख पे तारीख चालू आहे. त्याच्यामुळे या पर्यावरण खातं असेल, न्यायालय असेल, सगळीकडून माणसं हाताश झालेत. आणि म्हणून लोकांनो, नागरिकांनो, आता आपण स्वतः आपल्या आरोग्याची काळजी हातामध्ये घेतली पाहिजे. जिथे कुठे तुम्हाला अशा प्रकारचे धूळ उडवणारा घटक दिसेल, तुम्ही GPS कॅमेरा आहे, GPS कॅमेरा नावाचा ॲप आहे, त्याच्यातून फोटो काढला की तुम्हाला तारीख, वार, ठिकाण, पत्ता सगळं देतं. आणि असे फोटो काढून तुम्ही आम्हाला आमच्या 98 60 60 12 50 या नंबरवर पाठवा. धूळ करणारा, या शहराची वाट लावणारा, तो कोणताही राजकीय माणूस असो, कोणत्याही पक्षाचा असो, त्याला कोणी कधी माफ करायचं नाही. आपण सगळ्यांनी मिळून जनमताचा एवढा रेटा वाढवू की लवकरच आपण महानगरपालिकेवरती भव्य असा मोर्चा काढू आणि हे शहर धूळमुक्त झालं पाहिजे, याच्यासाठी आपण प्रयत्न करू. सुशिक्षित लोक आहेत, सहनशील लोक आहेत, याचा गैरफायदा घेऊन या शहरामध्ये सारखं उत्खनन चाललेलं आहे, सारखं बांधकाम चालू आहे, सारखी धूळ उडवायचं काम चालू आहे. मित्रांनो, लहान मुलांच्या फुफ्फुसामध्ये सिमेंट आणि क्रश, बारीक बारीक पावडर डस्ट सापडायला लागली मित्रांनो. म्हणजे माणसांनी अन्न खायचं का, आता हे विटा ह्यांचे वाळून खडी खायची, असा सगळा प्रश्न आहे. त्यामुळे एक मोठा अटळ संघर्ष आहे. भारत पाकिस्तान युद्धापेक्षा मोठं युद्ध आपल्याला करावं लागेल, भारत चीन युद्धापेक्षा मोठं युद्ध आपल्याला करावं लागेल. कारण हे युद्ध स्वकीयांशी असणार आहे. जे निवडून गेले त्यातले 50% लोक स्वतः नगरसेवक आहेत, ते स्वतः कायदा धाब्यावर बसवत आहेत, ते स्वतः नागरिकांच्या आरोग्याशी खेळतायत. आणि त्यामुळे आपल्याला व्यापक प्रदीर्घ असा लढा द्यावा लागेल. पण लक्षात ठेवा, जनतेनं सुरू केलेला कोणताही लढा हा कधीही अपयशी झालेला नाही. त्यामुळे जर आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला लढावं लागेल. आपण रडायचं नाही, आपण लढायचं. आणि लक्षात घ्या, कायद्याची बाजू असेल तिथे सनई छत्रपती शासन पक्ष तुमच्या बाजूने उभा आहे. या शहरातील नागरिकांना पिण्याचं पाणी मिळणं आणि या शहरातील नागरिकांना जगण्यासाठी शुद्ध हवा मिळणं हा त्यांचा अधिकार आहे. आणि म्हणून आपण याच्यासाठी काम केलं पाहिजे. आता इथे 414 दाखवतोय कार्बन, CO2. आणि जर तुम्ही सकाळी जर कुठेही फिरलात, तुम्ही सकाळी 7 ते 10च्या दरम्यान,
तर तुम्हाला PM2 पॉईंट जो आता मला 61 दिसतोय, बरं मी निगडी प्राधिकरणात राहतो म्हणून तुम्हाला 61 दिसतोय बरं का, इथून थोडंसं तुम्ही बाहेर पडले की लगेच तो 150-200 म्हणजे डेंजर झोनमध्ये जातो, त्याचं बीप बीप वाजायला सुरुवात होते. ज्या ज्या ठिकाणी बांधकाम चालू असतात त्या ठिकाणी हे अशा प्रकारचे इंडिकेटर लावणं कंपल्सरी आहे. तुम्हाला कुठल्याही साईडवरती असं काही दिसत नाही. प्रत्येक साईडवरती पत्रे लावणं, प्रत्येक साईडवरती ग्रीन नेट लावणं, त्याच्यावरती पाण्याचा फवारा करणं आणि एकही धुळीचा कण बाहेर न जाऊ देणं, या सर्व अटींवरती बांधकामाला परवानगी दिली जाते. ते कोणीही पाळत नाही. ज्या चिखल, वाळू, माती, क्रश, गाळ हे वाहून नेण्यासाठी जे डंपर असतात, टिप्पर असतात, ते सुद्धा झाकायचे असतात. रस्त्यावर अजिबात काही सांडू द्यायचे नसतं. असे खूप काही कडक कडक नियम आहेत, परंतु इथं नियम कोणी पाळत नाही. कारण ज्यांनी नियम पाळायचे तेच राजकारणामध्ये आहेत, तेच बिल्डरांवर पार्टनर आहेत, तेच गुंड लोकांवर पार्टनर आहेत. त्यामुळे नागरिकांसाठी हा लढा खूप अवघड आहे, परंतु अशक्य नाही. आणि म्हणून आपल्याला जर या शहरांमध्ये जगायचं असेल तर 1 कोटीचा फ्लॅट मातीमोल होण्या अगोदर, आपलं करोड रुपयांचं आयुष्य मातीमोल होण्या अगोदर आपण हा लढा लढला पाहिजे आणि हे शहर धूळमुक्त केलं पाहिजे. सनाई सदर्दी शासन पक्ष तुमच्या पाठीशी पूर्णपणे उभा आहे, कारण हा प्रश्न नागरिकांच्या आरोग्याशी आणि आपल्या तरुण पिढीच्या भवितव्याशी संबंधित आहे. कोणतीही राजकीय व्यक्तीमध्ये येऊ, कोणताही राजकीय पक्षामध्ये येऊ, कोणताही गुंड प्रवृत्तीचा व्यक्तीमध्ये येऊ, आपण हा लढा लढणार आणि नागरिकांसाठी हा लढा जीवन मरणाचा आहे, म्हणून तो आपल्याला लढावा लागेल. आपण थांबून चालणार नाही, आपल्याला लढावं लागेल, तरच आपण जिंकणार आहे, हे लक्षात घ्या. धन्यवाद.